हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिल्यांदा आधी आपण प्रॉब्लेमचे असेट साईड बघूया. असेट साईडला आपल्याला गुडविल दिलेला आहे, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, प्लांट, डेटर्स, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड आणि कॅश इन बँक. ज्यामध्ये गुडविल हे इंटँजिबल असेट आहे, त्यामुळे गुडविलच्या दोन अमाऊंट ज्या आहेत 1,15,000 आणि 90,000 ह्या दोन अमाऊंटमधला जो डिफरन्स असणार आहे तो आपला ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर गुडविल रिटर्न ऑफ म्हणून आपण दाखवणार. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट याबद्दल आपल्याला ॲडजस्टमेंट खाली दिलेली आहे डेप्रिसिएशन संदर्भात, त्यामुळे त्यांची आपण लेजर अकाउंट ओपन करणार आहोत. त्यानंतर डेटर्स, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल ह्या तिन्ही करंट असेट आहेत, ज्याचा आपण त्याचं आपण कॅल्क्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्रीज और डिक्रीज जे काही असेल ते आपण वर्किंग कॅपिटल चेंजेसच्या अंडर दाखवणार. आणि लास्ट जे दोन आयटम आहेत कॅश इन हँड आणि कॅश इन बँक, हे दोन्ही आयटम आपले काय आहेत कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स म्हणून ट्रीट करणार. ओके, क्लिअर झालं. त्यानंतर लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल आहे 3 लाख आणि 4 लाख. अमाऊंटमधला जो फरक आहे म्हणजे 2016ला 3 लाख होते इक्विटी शेअर, आता ते 4 लाख झाले, म्हणजे 1 लाखाने इन्क्रीज आहे. म्हणजे थोडक्यात इश्यू ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल आहे, जे आपण फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणून दाखवणार सी पार्टमध्ये. सेम त्याचप्रमाणे 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,50,000 होतं 2016ला, जे 2017मध्ये किती झालं आहे 1 लाख, म्हणजे रिडम्शन आहे, त्यामुळे रिडम्शन ऑफ 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणून आपण ट्रीट करणार फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर. त्यानंतर पुढचा आयटम आहे आपला जनरल रिझर्व. अमाऊंटमधला जो फरक असणार आहे 40,000 आणि 70,000मधला 30,000चा, तो जनरल रिझर्व ट्रान्सफर म्हणून ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर दाखवणार. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपला जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा ए पार्ट आहे, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, त्याच्या अंडर पहिलंच कॅल्क्युलेशन आपण नेट प्रॉफिटचं करतो, तिथे आपण हे यूज करणार. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड सेपरेटली आपण त्याचं लेजर अकाउंट ओपन करणार आहोत. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ही काय आहेत करंट लायबिलिटी, ज्याचा इफेक्ट आपण वर्किंग कॅपिटल चेंजेसच्या अंडर अमाऊंटमधला जो डिफरन्स असेल त्याच्यानुसार इन्क्रीज और डिक्रीज म्हणून करणार. अँड लास्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्स, हे आपलं काय आहे याचं आपल्याला लेजर अकाउंट ओपन करावं लागणार आहे. ओके, क्लिअर झालं. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा. पहिली ॲडजस्टमेंट ही डेप्रिसिएशन संदर्भात आहे. डेप्रिसिएशन ऑफ ₹10,000 अँड ₹20,000 हॅव बीन चार्ज ऑन प्लांट अँड बिल्डिंग रिस्पेक्टिव्हली इन 2017. प्लांटवर 10,000 आणि बिल्डिंगवर 20,000 आपण डेप्रिसिएशन दाखवणार आहोत. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आधी जे प्लांट आणि लँड अँड बिल्डिंग दोघांचे लेजर अकाउंट ओपन करावे लागणार आणि तिथेही डेप्रिसिएशनची ट्रीटमेंट दाखवावी लागणार. हा एक इफेक्ट झाला. आणि सेकंड इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहोत त्याचा, तर ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, अँड इंटेरियम डिव्हिडंड ऑफ ₹20,000 हॅज बीन पेड इन 2017. इंटेरियम डिव्हिडंड पेडचं कॅल्क्युलेशन आहे. इंटेरियम डिव्हिडंडचा इफेक्ट हा सेपरेटली दोन ठिकाणी आपण कॅश फ्लोला दाखवतो. पहिला इफेक्ट ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर आणि सेकंड इफेक्ट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर. म्हणजे एक इफेक्ट ए पार्टमध्ये आणि एक इफेक्ट सी पार्टमध्ये. अँड लास्ट तिसरी ॲडजस्टमेंट, ₹35,000 इन्कम टॅक्स वॉज पेड ड्युरिंग द इयर 2017. इन्कम टॅक्स हे करंट इयरचं आहे, त्याने जे पेड केलेलं आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सचं जे आपण अकाउंट ओपन करणार प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्याच्या डेबिट साईडला टू कॅश ऑर बँक किंवा टू कॅश ऑर बँक ब्रॅकेटमध्ये पेड म्हणणार आपण आणि अमाऊंट दाखवणार 35,000. ओके, हा झाला सारांश थोडक्यात प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलं आणि आपल्याला काय करायचं आहे. आता ज्या पद्धतीने त्याने ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत त्याच्यानुसार आपण लेजर अकाउंट ओपन करून घेणार. ओके, पहिलं प्लांट अकाउंट घेतलं, त्यानंतर लँड अँड बिल्डिंगचं लेजर अकाउंट, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स, आणि ही 3 आपल्याला लागणारच आहे, ते कन्फर्म झालं आहे कारण ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे. आणि प्रपोज डिव्हिडंड हे
प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट असो किंवा नसो, जर प्रपोज डिव्हिडंड हे लायबिलिटी साईडला आयटम असेल तर त्याचं कंपल्सरी आपल्याला काय करावं लागतं, अकाउंट ओपन करावं लागतं. त्यामुळे त्या पद्धतीने आपण ते करून घेतलेलं आहे. ओके, मग पहिलं काय करणार तर प्लांट, लँड अँड बिल्डिंग, प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि प्रपोज डिव्हिडंड चारही अकाउंटचे जे प्रॉब्लेममध्ये बॅलन्स दिलेले आहेत बॅलन्स शीटला ओपनिंग आणि क्लोजिंग, ते त्या त्या अकाउंटला ट्रान्सफर करणार. ट्रान्सफर करताना फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे, असेटचे जे ट्रान्सफर करणं म्हणजे प्लांट आणि लँड अँड बिल्डिंग, त्यावेळी त्यांचा ओपनिंग बॅलन्स जो असतो तो ऑलवेज कुठे असणार आहे, असेट ऑलवेज डेबिट बॅलन्स, त्यामुळे तो कुठे दिसणार आहे आपला डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स, आणि क्लोजिंग कुठे दिसणार आहे क्रेडिट साईडला. आणि ह्याच्या अपोजिट लायबिलिटी ऑलवेज क्रेडिट बॅलन्स, त्यामुळे लायबिलिटीचे जे ॲटम असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे कोणते आहेत तर प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे आणि प्रपोज डिव्हिडंड, त्यांचा ओपनिंग बॅलन्स हा कुठे दिसणार आहे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून, आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स हा कुठे दिसतो आपल्याला डेबिट साईडला. ओके, क्लिअर झालं आहे. झालं, पहिल्यांदा आधीच चारही लेजर अकाउंटचे आपण जे प्रॉब्लेममध्ये ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिले ते लिहून घेणार. त्याच्यानंतर आता स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली डेप्रिसिएशनची आहे, प्लांटवर 10,000 आणि बिल्डिंगवर 20,000, ते लिहून घेणार आपण. प्लांटला बाय डेप्रिसिएशन 10,000 आणि लँड अँड बिल्डिंगला बाय डेप्रिसिएशन 20,000. क्लिअर झालं. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट कोणती आहे, इंटेरियम डिव्हिडंड, त्याचा इफेक्ट काय आपल्याला लेजरला करायचा नाही आहे. तिसरी ॲडजस्टमेंट इन्कम टॅक्स पेडची आहे, मग आपलं प्रोव्हिजन फॉर टॅक्सला टू कॅश ऑर बँक 35,000 दिसतील जे ॲडजस्टमेंटमध्ये आहे. ओके, आता ॲडजस्टमेंट आपल्याला 3 आहेत, त्यातल्या दोघांचा फक्त आपला लेजर अकाउंटला म्हणजे वर्किंग नोटला इफेक्ट होणार आहे. क्लिअर झालं. आता एक एक अकाउंट आपण क्लोज करत जाणार. पहिल्यांदा प्लांटचं अकाउंट क्लोज केलं, प्लांटचं लेजर अकाउंट, तर बघा काय होतं आहे आपलं, डेप्रिसिएशन 10,000, बॅलन्स क्रेडिट डाऊन 2,00,000, टोटल किती 2,10,000. इथे 2,10,000ला आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. ओके, फक्त डेबिट साईडला 80,000 ओपनिंग बॅलन्स दिसतो आहे, म्हणजे 2,10,000 आणि 80मधला जो डिफरन्स आहे कितीचा 1,30,000, ते काय दिसणार टू कॅश ऑर बँक. डेबिट साईडला आहेत म्हणून आपण ते काय म्हणून ट्रीट करणार आहोत, परचेस म्हणून. ओके, म्हणजे परचेस ऑफ प्लांट म्हणून आपली जी बी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे तिथे हे 1,30,000 आपल्याला ट्रान्सफर करायचे असणार आहेत प्रॉब्लेमला. क्लिअर झालं. सेम त्याचप्रमाणे आता लँड अँड बिल्डिंग अकाउंट क्लोज करूया. लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे डेबिट साईडला किती दिसत आहेत 2,00,000, क्रेडिट साईडला किती दिसत आहेत, डेप्रिसिएशन आपण दाखवलं आहे आणि क्रेडिट डाऊनचा बॅलन्स दिसतो आहे, म्हणजे किती आहेत तर 1,90,000, कमी किती आहेत 10,000, ते आपण काय म्हणून दाखवणार कॅश अँड बँक अकाउंट. क्रेडिट साईडला आहे म्हणून तिथे आपण काय म्हणतो आहे सेल्स म्हणतो आहे. ओके, अमाऊंट बॅलन्सिंग फिगर ही जरी 50,000च्या पेक्षा कमी आली असेल, ओके, तरीसुद्धा डेप्रिसिएशन ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहे, त्यामुळे येणारा बॅलन्सिंग फिगर ही आपल्याला काय म्हणून ट्रीट करावी लागणार आहे तर काय म्हणतो आपण ते सेल्स म्हणून ट्रीट करावी लागणार आहे. ओके, क्लिअर झालं आहे. आता नेक्स्ट पुढचं, आता अकाउंट क्लोज झालं आपलं, बॅलन्सिंग फिगर मिळते, सेल्स मिळाला, लँड अँड बिल्डिंग, ह्याचेसुद्धा इफेक्ट आपण कुठे दाखवणार आहोत कॅश फ्लोच्या बी पार्टमध्ये इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सेल ऑफ लँड अँड बिल्डिंग म्हणून. ओके, नेक्स्ट आता आपलं पुढचं अकाउंट कोणतं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. क्लोज करायचं आहे आपल्याला. डेबिट साईडला 85,000 आहेत, त्याच्यानंतर क्रेडिट साईडला फक्त बॅलन्स ओपनिंग बॅलन्स आहे, बॅलन्सिंग फिगर आपली किती येणार आहे 45,000, त्याला आपण काय म्हणणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचा इफेक्ट कुठे दाखवणार आहोत कॅश फ्लो स्टेटमेंटच्या ए पार्टमध्ये ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर प्रोव्हिजन फॉर टॅक्स पेड म्हणून. ओके, तिसरं झालं. आता लास्ट चौथं, आता ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच दिलं नव्हतं, फक्त आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला होता. मग त्यावेळी काय करायचं डेबिटचं क्रेडिट साईडला, क्रेडिटची अमाऊंट डेबिट साईडला, म्हणजे हे जे बॅलन्स ब्रॉट डाऊन होते 42,000 ते आपण डेबिट साईडला दाखवणार, फक्त काय म्हणणार तिथे कॅश ऑर
बँक आणि हे जे 50,000 क्लोजिंग बॅलन्स होता तीच अमाऊंट आपण इथे कोणत्या साईडला घेणार आहोत, क्रेडिट साईडला. फक्त हेडिंग काय घेणार त्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि अकाउंट टॅली होणार ते, म्हणजे बॅलन्सिंग फिगर येणार नाही आहे. फक्त आता ट्रीटमेंट कशी करायची, तर प्रपोज डिव्हिडंड पेड म्हणून हे जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट आहे 50,000 ती ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर ए पार्टमध्ये जाणार, आणि कॅश ऑर बँक म्हणून जे 42,000 दिसत आहेत ते प्रपोज डिव्हिडंड पेड म्हणून फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज सी पार्टमध्ये दाखवायचे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ह्यानुसार ट्राय करा. तिसरा प्रॉब्लेम जो आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतो आहे. ओके, चालेल मग, थँक्यू.